ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण बुद्धीचा देवता श्री गणेश याची कथा आपण श्रवण करणार आहोत. त्याआधी गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आपण आता बुद्धीची देवता गणेशाची कथा श्रवण करूया. एक दिवस कैलास पर्वतावरील आपल्या निवासस्थानामध्ये बसून पार्वती भगवान शंकराच्या भक्तांचं निरीक्षण करत होती. ही सर्व माणसं तुमचे भक्त आहेत देवा, ते फक्त तुमचंच ऐकतात, माझं नाही. नाही पार्वती, तू म्हणतेस ते खरं नाही. त्यावर पार्वती काहीच बोलली नाही, पण आपलंच म्हणणं बरोबर आहे याची तिला खात्री होती. काही दिवसांनी तिने भगवान शंकरांचं वाहन असलेला शुभ्र नंदीला बोलावून घेतलं. ती म्हणाली, हे नंदी, मी आता स्नानासाठी जात आहे. तू दरवाजापाशी पहारा दे आणि माझं स्नान होईपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नकोस. भगवान शंकर घरी आले तेव्हा नंदी बाहेरच पहारा देत उभा होता. शंकर म्हणाले, पार्वती कुठे आहे? देवी स्नान करत आहेत. त्यावर मान डोलावून शंकरांनी आत शिरण्यासाठी एक पाऊल उचललं. नंदी त्यांना अडवत म्हणाला, देवा, आतमध्ये देवी स्नान करत आहेत. त्यांचं स्नान पूर्ण होऊन त्या तयार झाल्याशिवाय मी कोणालाही आत सोडायचं नाही, अशी त्यांची आज्ञा आहे. नंदी, तू म्हणतोस ते खरं असलेही, पण मी या घराचा स्वामी आहे. पार्वती माझी पत्नी आहे. तेव्हा मला पाहिजे तेव्हा मी या घरात जाऊ शकतो किंवा तिथून बाहेर येऊ शकतो. मला कुणीही त्यापासून मज्जाव करू शकत नाही. नंदीला ते पटलं. तो लगेच वाट सोडून बाजूला झाला आणि त्याने भगवान शंकरांना आत शिरण्यास वाट करून दिली. शंकरांना आत आलेलं पाहताच पार्वतीला कळून चुकलं की नंदी शिवभक्त असल्यामुळे तो त्यांच्याशी एकनिष्ठ होता. म्हणूनच त्यानं भगवान शंकरांची आज्ञा पाळली, तिची नाही. तिला त्यामुळे अतीव दुःख झालं. कुणीतरी असंच आपल्याशी सुद्धा एकनिष्ठ असावं, त्यानं आपली आज्ञा पाळावी. पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्यानं ती आज्ञा पाळावी व कधीच डावलू नये असं तिला वाटू लागलं. परत एकदा पार्वती स्नानाला जाण्यासाठी निघाली होती. या खेपेला दरवाजाची राखण करण्यासाठी दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याऐवजी तिनं फक्त आपल्याशी एकनिष्ठ राहील अशी एक व्यक्ती निर्माण करण्याचं ठरवलं. मग तिनं मातीपासून एक लहान बालकाची मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले. तिनं त्या मुलाचं नाव गणेश असं ठेवलं. गणेश सजीव होताच तो पार्वतीला वंदन करून म्हणाला, माते, मी तुझ्या सेवेसाठीच जन्म घेतला आहे. मी आज तुला कशा प्रकारे मदत करू ते फक्त सांग. पार्वती हळुवारपणे म्हणाली, बाळा, मी घरात स्नान करणार आहे. तू इथे दरवाजापाशी उभा राहून पहारा दे. मी सांगेपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नको. काही वेळानंतर भगवान शंकर घरी परत आले. आपल्या घराच्या दरवाजाजवळ एक लहान मुलगा पहारा देत आहे असल्याचं पाहून ते चकित झालं. बाळा, तू कोण आहेस? तुझे आई वडील कुठे आहेत? तू इथे असा का बरं उभा आहेस? भगवान शंकर त्याला म्हणाले. तो मुलगा धिटाईने म्हणाला, माझं नाव गणेश, मी पार्वतीचा मुलगा आहे. परंतु शंकराचा त्यांच्यावर मुळीच विश्वास बसला नाही. ते म्हणाले, बाजूला हो आणि मला आत जाऊ दे. नाही, मी असं अजिबात करणार नाही. मला माझ्या आईच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. तिचं स्नान पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथेच थांबा. अरे बाळा, मी कोण आहे ते तुला माहीत नाही का? मी तर भगवान शंकर आहे. हे घरसुद्धा माझं आहे. तू माझ्याच घरात शिरण्यापासून मला अडवू नकोस. परंतु गणेश मात्र त्यांच्या धमकावणीला अजिबात घाबरला नाही. तो त्याच्या वाटेतून बाजूला झालाच नाही. तो पुन्हा म्हणाला, क्षमा करा, पण माझ्या आईनं मला तुम्हाला आत सोडायला सांगेपर्यंत मी तसं करू शकत नाही. गणेशाच्या तोंडचे शब्द ऐकून भगवान शंकरांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी पुन्हा पुन्हा गणेशाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांचं काही ऐकायला तयार नव्हता. त्यांनी आपल्या त्रिशूळाचा एकच वार करून त्या मुलाचं मस्तक धडावेगळं केलं. तो वार त्यांनी इतका ताकदीने केला होता की त्या मुलाचं मस्तक उडून थेट हिमालय पर्वतावर जाऊन पडलं. बाहेर चाललेला मोठा गदारोळ ऐकून पार्वती घाईनं बाहेर आली, पण तेव्हा फारच उशीर झाला होता. हिमाचित पांढऱ्या शुभ्र जमिनीवर तिच्या पुत्राचं मस्तक विरहित धडपडलं होतं. पार्वतीने ते पाहून आक्रोश केला, माझ्या बाळाची अशी अवस्था कोणी केली? हा माझा पुत्र आहे. त्याच्याशी असं क्रूरतेने वागण्याचं कुणाचं धाडस झालं? एव्हाना शंकराला आपली चूक कळून चुकली होती. त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. त्यांनी पार्वतीचं सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला. मी ही फार मोठी चूक केली आहे. त्याला तू निर्माण केलं होतंस याची मला कल्पना नव्हती.
मला वाटलं तू त्यांची माता असल्याचं तो खोटं सांगत आहे. मला क्षमा कर. त्याचे प्राण परत आणण्यासाठी मी काय वाटेन ते करीन. पार्वतीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहतच होते. तिनं काहीही न बोलता आपल्या पुत्राच्या निष्ठेत देहाकडे पाहत मान डोलावली. मग शिवानं नंदीला बोलावून उत्तर दिशेला त्या मुलाचं मस्तक शोधून आणण्यासाठी पाठवलं. नंदीनं त्यांचं मस्तक मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो हताश होऊन शंकराकडे परत येऊन म्हणाला, देवा, ते मस्तक कुठेच सापडत नाहीये. मी आता काय करू ते तुम्हीच सांगा. तू परत एकदा जाऊन शोध, भगवान शंकर म्हणाले. आणि तरीही तुला जर सापडलं नाही तर उत्तरेकडे तोंड करून झोपलेलं जे कोणी दिसन त्याचं मस्तक कापून माझ्याकडे घेऊन ये. नंदी परत एकदा आपल्या धन्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी बाहेर धावला. खूप शोध घेतल्यावर अखेर त्याला एक मस्तक उत्तर दिशेला करून झोपलेला हत्ती दिसला. त्याचबरोबर एक क्षणाचाही विचार न करता त्यानं त्या हत्तीचा शिरच्छेद करून त्याचं मस्तक ताब्यात घेतलं आणि त्वरेनं भगवान शंकराकडे गेला. भगवान शंकर ते पाहून प्रसन्न झाले. त्यांनी ते मस्तक गणेशाच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. जिवंत झालेल्या गणेशाचा त्यांनी आपला पुत्र म्हणून स्वीकार केला. अशा रीतीने गणेश आणि कार्तिकेय हे दोघे एकमेकांचे बाहू झाले. आता गणेश आपल्या मातापित्यांची भक्ती करू लागला. एक दिवस शंकर पार्वतीनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावून घेतलं. पार्वती दोघांना म्हणाली, तुम्हा दोघा भावंडांमध्ये सहज गंमत म्हणून एक स्पर्धा लावते. तुम्हा दोघांपैकी जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी परत येईल त्याला आम्ही बुद्धीचं बळ देऊ. कार्तिकेय तत्काळ आपल्या वाहनावर मोरावर आरूढ होऊन लगेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला. गणेशाला मात्र कसलीच घाई नव्हती. त्यानं फक्त आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली व त्यानंतर त्यांना वंदन करून तो नतमस्तक होऊन उभा राहिला. पार्वती त्याच्याकडे पाहून प्रेमानं म्हणाली, बाळा, तू हे काय करतो आहेस? एव्हाना तुझ्या भावानं अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा केली सुद्धा असेल. तू तर या स्पर्धेत नक्कीच हरणार. त्यावर गणेशाने आईवडिलांकडे इतक्या प्रेमानं पाहून स्मित हास्य केलं की पार्वतीचं मातृहृदय उफाळून आलं. काही हरकत नाही माते. अगं, तुम्ही दोघंच तर माझं जग आहात आणि मी तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली सुद्धा. माझा प्रवास पूर्ण झाला. शंकर पार्वती यांनी प्रसन्न होऊन बुद्धीचं फळ त्याच्या हाती सोपवलं. गणेशा, तू इतका बुद्धिमान मुलगा आहेस. भगवान शंकर म्हणाले, माझे आशीर्वाद तुझ्या सतत पाठीशी आहेत. आजपासून सगळं जग तुला बुद्धिदेवता म्हणून ओळखेल. महाशक्तिशाली उंदीर. कोच हा इंद्राच्या दरबारातील एक मान्यवर वादक होता. एक दिवस त्याला दरबारातील वादनाच्या कार्यक्रमाला पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे तो लगबगीने तिकडे निघाला होता. दुर्दैवानं या गडबडीत एका वयोवृद्ध ऋषींच्या पायावर त्याच्या चुकून पाय पडला. वामदेव नावाने ते ऋषी वेदनेने कळवळले. क्रोधित होऊन त्यांनी त्यांना शाप दिला. तू कायम असा सगळीकडे घाईघाईने पळ सुटणारा उंदीर होशील. ते म्हणाले. बिचाऱ्या कोचाचं रूपांतर तिथल्या तिथे डोंगरात आढळून येणाऱ्या एका भल्या मोठ्या उंदरात झालं. एकदा उंदरात रूपांतर झाल्यावर आपल्या उचापतींनी त्यांना लोकांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. शेतकऱ्यांच्या घरामध्ये गुपचूप घुसून त्यांनी काळजीपूर्वक साठवलेलं धान्य खाऊन टाकणं, कुणाच्याही न कळत आश्रमात शिरून आश्रमवासियांना उपद्रव देणं, तिथल्या अन्नधान्याची नासाडी करणं असे अनेक उद्योग तो करू लागला. शेवटी जेरीस आलेल्या लोकांनी गणेशाचा दावा सुरू केला. देवा, आता तूच या त्रासापासून आमची सुटका कर, अशी ते हात जोडून गणेशाची विनंती करू लागली. तू एवढासा आहेस, खूप चपळ आहेस आणि पाहिजे त्या सांदी कोपऱ्यात जाऊन लपून शकतोस, याची मला पूर्ण कल्पना आहे. गणेश त्या उंदराला म्हणाला, पण म्हणूनच आज मी तुझ्या भोवती पाश टाकून तुला इथे बांधणार आहे. त्याच्या बोलण्याचा निर्धार स्पष्ट दिसत होता. त्यानं हातातले दोराचा काळजीपूर्वक फास बनवून त्या उंदराच्या गळ्यात अचूक टाकून त्याला जेरबंद केलं. त्यानं तो फास अलगद थोडासा आवळला. उंदराच्या रूपातील क्रोचाला आत मानसुद्धा हलवणं अशक्य होऊन बसलं. कोच गणेशापुढे गयावया करत म्हणाला, देवा, मला आता माझी चूक कळून आली आहे. मी आता परत कधी कुणाला त्रास नाही देणार. मला तुमचं वाहन बनवा. जेव्हा लोक तुमची आराधना करतील तेव्हा त्यांना माझ्याबद्दलही आदर वाटेल. अरे, पण माझा एवढा भार तू कसा उचलशील? लंबोदर गणेशाने मिस्किलपणे विचारले. त्यांची चिंता करण्याचं काही कारण नाही. तुमच्या आकाराप्रमाणे मी माझा आकार बदलेन, कोच म्हणाला. गणेशाने ते मान्य केलं. अशा तऱ्हेने उंदराच्या रूपातील क्रोच गणेशाचं वाहन बनला.
गणेश भक्तांच्या सोयीसाठी वाटेतले सर्व अडथळे व गर्दी टाळून तो गणेशाला इकडे तिकडे घेऊन जाऊ लागला. दुर्वा. फार फार वर्षापूर्वी अंडासूर नावाचा एक असुर राहत होता. त्याच्या अंगातून अग्नीच्या ज्वाला निघत असत. तो कुठेही जायला निघाला की त्याच्या शरीरातून एकच अग्नीचा लोळ बाहेर पडायचा. स्वतःच्या अंगच्या या शक्तीचा अंडासूर खूप जास्त गैरफायदा घ्यायचा. तो लोकांना छळ करायचा, सर्वत्र उत्पात माजवायचा. बघता बघता त्याचं वागणं सर्वांना असह्य होऊ लागलं. अखेर त्रस्त झालेल्या लोकांनी गणेशाकडे धाव घेतली. तुम्ही काळजी करू नका, मी त्याचा बंदोबस्त करतो, गणेश म्हणाला. तो अंडासुराचा शोध घेत निघाला. गणेशाला पाहताच अंडासुरानं त्याला गिळकृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गणेशानं स्वतःचा आकार वाढवण्यास सुरुवात केली. अखेर तो इतका मोठा बनला की त्यानंच अंडासुराचा घास घेतला. अंडासूर गणेशाच्या घशातून खाली उतरून त्याच्या पोटात जाऊन पोचला. ते पाहून सर्वजण हर्षतिर्कानं नाचू लागले. परंतु अशा प्रकारे अंडासुराला गिळकृत केल्यानंतर जरा वेळात गणेशाचं पोट दुखण्यास सुरुवात झाली. अंडासुरानं गणेशाच्या पोटात आगीचे लोळ सोडून त्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती. आपल्या पुत्राला होणारा त्रास पाहून भगवान शंकरांनी आपल्या गळ्यातील सर्पाला गणेशाच्या उदरावर सोडलं. सर्पाच्या थंडपणामुळे गणेशाच्या पोटात उसळलेला दाह कमी होईल असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. गणेश वेदनेने कळवळू लागला. मग भगवान विष्णू आले. त्यांनी गणेशाच्या उदरावर कमळ ठेवलं, पण त्याच्या शीतलतेने सुद्धा त्यांना काहीच आराम पडला नाही. त्यानंतर गंगादाव घेऊन आली. तिचं पाणी गणेशाच्या उदरावर जुळजुळ वाहू लागलं. ब्रह्मदेवानं अमरत्वाचं अमृत त्याला पाजलं. वायुदेवानं गणेशाच्या उदरावरून शीतल वाऱ्याची झुळूक वाहू दिली. अखेर नगराधिराज हिमालय आपला थंडगार हिमाचित हात गणेशाच्या उदरावर अलगद फिरवला. पण कशानंच गणेशाला बरं वाटेना. तो अजूनही तळमळत होता. सगळे गोंधळून गेले. दूरवरून ऋषीमुनी गणेशाकडे धाव घेऊ लागले. त्यांच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून सगळे झटत होते. सर्व विद्वानांनी एकत्र जमून चर्चा केली. या परिस्थितीतून काय मार्ग काढता येईल, गणेशाच्या दुखण्यावर काय उपाययोजना करता येईल, यासाठी बराच उहापोह सुरू झाला. अखेर सर्वांना एक तोडगा सापडला. मग ऋषीमुनी हिमालयात गेले. ते तेथून 21 दुर्वादले घेऊन परत आले. गणेशानं त्या ग्रहण केल्यावर त्याच्या दुखण्याला उतार पडेल असं त्यांनी त्याला सांगितलं. हा पोटशूळ थांबावा म्हणून अक्षरशः काही करण्याची गणेशाची तयारी होती. त्यानं त्या दुर्वा लगेच खाऊन टाकल्या. त्या दुर्वामुळे गणेशाच्या पोटातील अंडासुराचा मृत्यू झाला. अखेर वेदनापासून त्यांची सुटका झाली. त्या दिवसापासून दुर्वा गणेशाला प्रिय झाल्या. त्यामुळे लोकसुद्धा गणेशाला पूजेच्या वेळी दुर्वा अर्पण करू लागले. श्री गणेश मंत्र. ओम ग गणपते नमः. 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 ओम ग गणपते नमः.
ओम ग गणपते नमः। 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 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.